नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांद्याविषयी एक अपडेट आहे. ती अपडेट अशी आहे की कांदा प्रश्न सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं वक्तव्य आहे. पाहूया भारती पवार काय म्हणतायत ते. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. कांदा पट्ट्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरुद्ध शेतकऱ्यांमध्ये नाराजी घुमते. बंदी उठवून किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काची पाचर मारून भाव वाढवणार याची तजवीज करून ठेवली आहे. त्यामुळे कांदा दर दबावातच असल्याने शेतकरी नाराज आहेत. भारती पवार म्हणाल्या, कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नव्हता. 2014 पासून मी कांदा प्रश्न बघते. यावर केंद्र आणि राज्य सरकारने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. कांदा प्रश्नाकडे राजकीय मुद्दा म्हणून न बघता त्यावर उपाय शोधले पाहिजेत, असं मत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचं कौतुकही केले. पवार म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उपाय शोधले आहेत. कांद्याचे भाव पडले त्यावेळी केंद्र सरकारने कांदा खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर राज्य सरकारनं अनुदान दिलं. निफाड येथे ड्राय पोर्ट उभारल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल, असाही दावा पवार यांनी केला आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारने 6 महिने कांदा निर्यात बंदी लावून शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं. शेतकऱ्यांना कोट्यावधीचा फटका बसला. त्यात NCF आणि नाफेडच्या कांदा खरेदीचं घोंगडं भिजत पडलेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कांदा खरेदी म्हणजे लबाडाचं आवतण ठरलं. तर दुसरीकडे 2023मध्ये जाहीर केलेले कांदा अनुदान राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मिळालं नाही. त्यातही तारीख पे तारीखचा सगळा गोंधळ तयार झाला. त्याचाही शेतकऱ्यांना जाच सहन करावा लागला. आता लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नाचा फटका बसतो की काय या भीतीने विद्यमान केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. परंतु प्रति टन $550 किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क लावलं. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसतोय. तर शेतकरी मित्रांनो, एकीकडे केंद्र सरकारसाठी कांदा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे निर्यात मूल्य वाढवलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अवघड जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.